मिरुग नक्षत्राची सुरुवात झालेली आहे आणि अद्यापही विदर्भातील शेतकरी पावसाची वाट बघत आहे. कधी पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये? यावर्षी आगळीवेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचं हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या काळामधली आपण जर मान्सूनची स्थिती तुम्हाला दाखवली तर मान्सून 7 तारखेच्या आसपास या भागामध्ये बनलेला आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा मान्सून आणखी प्रगतिशील होणार आहे. याचं बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये आणखी प्रगतिशील होणार आहे आणि लवकरच आपल्या विदर्भामध्ये दाखल होण्याची शक्यता दिसत आहे. आधी आपल्याला वाटलेलं होतं की 5 आणि 6 तारखेच्या आसपास मान्सून समोर वाढेल, पण आता हे पुढे-पुढे यामध्ये ढकलण्यात आलेले आहे. दरम्यान 7 तारखेची स्थिती आहे. दरम्यान 10 तारखेला हा मुंबईच्या भागामध्ये दाखल होतो. यावर्षी आपल्याला आपल्या विदर्भामध्ये कधी दाखल होतो यावर आपण लक्ष ठेवून आहोत. सध्या तरी जे आपल्याला मॉडेल्स सांगत आहेत त्याचा आपण जर तुम्हाला सांगितलं तर दरम्यान यावर्षी मान्सून 15 तारखेच्या आसपास संपूर्ण विदर्भापर्यंत मध्ये दाखल होण्याची शक्यता दिसत आहे. यावर आपण सध्या तरी लक्ष ठेवून आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज मिरुग नक्षत्राचा दुसरा दिवस म्हणजे 8 जून आहे आणि आज सुद्धा राज्यामध्ये काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि खास करून आपल्या विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर सकाळपासूनच कोरडे वातावरण आहे. आपण पाहू शकता अनेक भागामध्ये उन्हाचा चटका 40 डिग्रीपर्यंत पाहायला भेटत आहे. यामध्ये विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा आपल्या महाराष्ट्राचा संपूर्ण भाग असो. पण आपण या व्हिडिओमध्ये विदर्भाबद्दल बोलणार आहोत. तर विदर्भामध्ये 40 डिग्रीपर्यंत तापमान सध्या तरी बनलेले आहेत. अनेक भागामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटत आहेत सध्याच्या काळामध्ये. आणि येणाऱ्या दिवसामध्ये पश्चिम विदर्भापासून हा पाऊस सुरू होणार आहे. त्यानंतर हळूहळू हा पूर्वी विदर्भाच्या भागाकडे वळण्याची शक्यता आहे. सध्या आपण यावर तुम्हाला न्यूमेरिक डेटा मॉडेल काय सांगत आहे आणि ECMFWFचा मॉडेल काय सांगत आहे यावर तुम्हाला मी अपडेट देण्याचा या व्हिडिओ. मित्रांनो, जर आपण ECMFWFचा मॉडेल तुम्हाला दाखवला आणि विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती नेमकी काय असणार आहे या संदर्भात तुम्हाला अपडेट दिला तर आपण समोर जर तुम्हाला दाखवला हळूहळू काय परिस्थिती नेमकी बनणार आहे तर आपण पाहू शकता. आज 8 जून आहे आणि आज दिवसभरामध्ये इकडे मराठवाड्यामध्येच पावसाची शक्यता आहे. काहीसा चंद्रपूरमध्ये आंशिक ढगाळ वातावरण असू शकते, पण पाऊस होण्याची शक्यता सध्या 8 तारखेला कमीच आपल्या विदर्भामध्ये दिसत आहे. त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि 9 तारखेची परिस्थिती दाखवली तर पूर्वी विदर्भामध्ये पाऊस कमीच दिसत आहे आपल्याला. इकडे अकोल्याच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा 9 तारखेला दिसत आहे आपल्याला. समोर वाढलं आणि समोरची परिस्थिती आपण तुम्हाला दाखवली तर आंशिक ढगाळ वातावरण असू शकते पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये 9 तारखेला आणि काही ठिकाणी एखादी ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पण एखादी ठिकाणी पडू शकते येणाऱ्या 9 तारखेला. 10 तारखेची परिस्थिती जर मी तुम्हाला दाखवली तर 10 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा आहे. यामध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदियाचा भाग असणार आहे. या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला तुरळक ठिकाणी दिसत आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पण 1-2 ठिकाणी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. सध्या समोर जर आपण बघितलं आणि चंद्रपूरचा भाग बघितला तर चंद्रपूरमध्ये सुद्धा दक्षिण भागामध्ये खास करून पाऊस होण्याचा अंदाज 10 तारखेला आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीचा हा जो काही दक्षिण भाग आहे या भागामध्ये देसाईगंज आणि त्याच्या आसपासचे जे काही तालुके आहेत, जर आपण इकडे तालुके बघितले तर कोरचीचा दक्षिण भाग, हिंगणघाटचा दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाचे ढगा आहेत आणि नांदेड इकडे जर मराठवाड्याचा भाग आहे हा इथे पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी विदर्भामध्ये जास्त काही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे 10 तारखेला. 11 तारखेचा रोजीची स्थिती जर आपण तुम्हाला दाखवली तर 11 तारखेचा रोजी आपल्या विदर्भामध्ये आपण जर समोर बघितलं आणि काय परिस्थिती बनणार आहे तर 11 तारखेलाही काही जास्त पाऊस विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. समोर जर आपण 12 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली तर 12 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये जास्त काही पाऊस आपल्याला इथे पुढे दिसत नाही आहे. 13 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये जास्त काही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. एकंदरीतच विदर्भामध्ये सध्या तरी 12-13 तारखेपर्यंत जास्त पाऊस होण्याचा अंदाजा दिसत नाही आहे. तुरळक ठिकाणी एखादी ठिकाणी स्थानिक वातावरण बनून विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे. बाकी मोठा पाऊस आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस जो की पेरणी योग्य वातावरण असतो असं सध्या ECMFWFचा मॉडेल आपल्याला अंदाजा देत नाही आहे. मित्रांनो, जर आपण GFX वेदर मॉडेल तुम्हाला दाखवला तर GFX वेदर मॉडेलमध्ये आपल्याला येणाऱ्या
8 तारखेची परिस्थिती काय असणार आहे, तर आज मृग नक्षत्राचा दुसरा दिवस आहे आणि आज विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दाखवण्यात आलेला आहे. पश्चिम विदर्भामध्ये काही ठिकाणी आज पाऊस होणार आहे, सर्वत्र नाही, पण काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. समोर जर आपण बघितलं तर 9 तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, असा अंदाजा देण्यात आलेला आहे. यामध्ये तुरळक ठिकाण असणार आहे. 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण 10 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला, तर 10 तारखेलाही जास्त काही पावसाचा अंदाजा विदर्भामध्ये देण्यात आलेला नाही आहे. 11 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये जास्त काही पावसाचा अंदाज नाही देण्यात आलेला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा देण्यात आलेला आहे. बाकी विदर्भात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणावर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा देण्यात आलेला आहे. पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा अशी परिस्थिती असणार आहे. बरेचसे आपल्याला कमेंट्स पश्चिम विदर्भामधून येत आहेत. पश्चिम विदर्भामध्ये सध्या अशी परिस्थिती बनू शकते. त्यानंतर आपण जर समोर बघितलं आणि येणाऱ्या 12 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर 12 तारखेला पूर्वी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. सध्या तरी अशी परिस्थिती आपल्याला विदर्भामध्ये दिसत आहे. अकोल्यापासून तर बुलढाणा आणि अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यांमध्येच या 3-4 दिवसात पुढील येणाऱ्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही भागामध्ये होण्याचा याचा अंदाजा दिसत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला तुमच्या भागाचं हवामान जाणायचं असेल, तर निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता की कोणत्या भागातील हवामान तुम्हाला हवं आहे. निश्चितपणे त्या कमेंटचं मी उत्तर देईल तुम्हाला. सध्याच्या या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.